नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स नंबरशी रिलेटेड काही ज्या इम्पॉर्टंट टर्म्स होत्या त्या आपण स्टडी केल्या. आता याच्या पुढचा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत की जो आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये फर्स्ट पॉइंट आहे इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. टू कॉम्प्लेक्स नंबर्स Z1 is equal to A plus I into B and Z2 is equal to C plus I into D are said to be equal if their corresponding real and imaginary parts are equal. That is A plus I into B is equal to C plus I into D if and only if A is equal to C and B is equal to D. आता या ठिकाणी दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेले आहेत. मग ते दोन कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल केव्हा असतील तर ज्यावेळी त्यांचा रिअल पार्ट इक्वल असेल ऍज वेल ऍज इमॅजिनरी पार्ट इक्वल असेल तरच दिलेले दोन नंबर्स हे इक्वल असतात असं म्हटलं जातं. कॉम्प्लेक्स नंबरसाठी खूप महत्वाची टर्म आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कॉन्जुगेट ऑफ complex number. The conjugate of a complex number Z is equal to A plus I into B is defined as A minus I into B and is denoted by Z bar. बघा या ठिकाणी Z च्या अप्पर साइडला एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे, याला म्हटलं जातं बार. हा जो सिंबल आहे तो बारचा सिंबल आहे आणि याला वाचत असताना झेड बार किंवा कॉन्जुगेट ऑफ झेड असं वाचलं जातं. आता बघा दोघं नंबर मध्ये काय डिफरन्स आहे तर दोघं नंबर मध्ये रियल पार्ट हा सारखाच आहे ए, परंतु इमॅजिनरी पार्ट या ओरिजिनल नंबर मध्ये प्लस बी आहे तर त्याच्या कॉन्जुगेट मध्ये तो मायनस बी आलेला आहे. जर दिलेला नंबर झेड इज इक्वल टू ए मायनस आय बी असेल तर त्याचा कॉन्जुगेट ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय तर कॉन्जुगेट पेयर मध्ये इमॅजिनरी नंबर हे साइनने अल्टर असतात. आता बघूया प्रॉपर्टीज ऑफ झेड बार म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट ऑफ झेड. फर्स्ट प्रॉपर्टी आहे कॉन्जुगेट ऑफ झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू झेड. म्हणजेच दिलेल्या नंबरचा कॉन्जुगेट आणि त्याचा पुन्हा कॉन्जुगेट जर आपण फाइंड आउट केला तर आपल्याला ओरिजिनल नंबर झेड या ठिकाणी मिळत असतो. सेकंड प्रॉपर्टी आहे इफ झेड इज इक्वल टू झेड बार देन झेड इज प्युअरली रिअल. ज्यावेळी आपण एखादा कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट फाइंड आउट करतो आणि तो कॉन्जुगेट जर रिअल नंबर तो कॉन्जुगेट जर ओरिजिनल नंबरच दर्शवत असेल तर तो झेड प्युअरली रिअल नंबर असतो. थर्ड इफ झेड इज इक्वल टू मायनस झेड कॉन्जुगेट देन झेड इज प्युअरली इमॅजिनरी. झेड हा नंबर दिलेला आहे तर झेडला आपण जर मायनसने मल्टिप्लाय केलं आणि त्याचा जर कॉन्जुगेट फाइंड आउट केला तर तो नंबर प्युअरली इमॅजिनरी नंबर असतो. कसं तर आता या ठिकाणी बघा झेड इज इक्वल टू ए प्लस आय इंटू बी नंबर दिलेला आहे. याचा आपण जर निगेटिव्ह नंबर कन्सिडर केला तर आपल्याला मिळणार आहे मायनस ए मायनस आय इंटू बी. मग या ठिकाणी याचा कॉन्जुगेट पुन्हा जर फाइंड आउट करायचा झाला आपल्याला तर तो मिळतो मायनस ए प्लस आय इंटू बी. Now we will define the four fundamental operations of addition, subtraction, multiplication and division of complex numbers. जसं आपण रेग्युलर मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करत असताना काही ऑपरेशन यूज करतो सच ॲज ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, त्याचप्रमाणे कॉम्प्लेक्स नंबर साठी सुद्धा आपण हे ऑपरेशन्स यूज करत असतो. चला तर मग बघूया. फर्स्ट ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. Let Z1 is equal to A plus I into B and Z2 is equal to C plus I into D. Now we have to take addition of both Z1 and Z2. Therefore it is denoted by Z1 plus Z2. Therefore we get Z1 plus Z2 is equal to A plus I into B plus C plus I into D. Now we have to open this bracket. Now there is a two real parts A and C. Therefore we take one bracket with real numbers A plus C plus. Now in this term I is a common factor, therefore we have to take outside and take addition of real numbers B plus D. Now A, B, C, D are the real numbers, therefore their addition is also real number. Therefore we have to say that in the other words real part of Z1 plus Z2 is equal to real part of Z1 plus real part of Z2 and imaginary part of Z1 plus Z2 is equal to imaginary part of Z1 plus imaginary part of Z2. या ठिकाणी बघा या पद्धतीने आपल्याला टर्म मिळालेली आहे आणि पुन्हा या ठिकाणी हा रिअल पार्ट आहे आणि हा रिअल पार्ट आहे म्हणून ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर. हा ऍडिशन फॉर्म सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म मध्येच या ठिकाणी मिळालेला दिसून येतो. Now properties of addition. If there are three complex numbers Z1, Z2 and Z3 then
first number is Z1 plus Z2 is equal to Z2 plus Z1. That is ऍडिशन इज कम्युटेटिव्ह फॉर दी कॉम्प्लेक्स नंबर. जर नंबर्सची तुम्ही अदलाबदल जरी केली तरी त्यांची ऍडिशन ही सेमच येणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं की ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फॉलोज ए कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सिमिलरली सेकंड, Z1 plus into the bracket Z2 plus Z3 is equal to into the bracket Z1 plus Z2 plus Z3 and which is also called as associative property. जर दोन पेक्षा जास्त नंबर्स या ठिकाणी ऍडिशनला दिलेली असतील आणि त्यांचा जर कुठलाही सिक्वेन्स आपण चेंज केला तरी सुद्धा त्यांच्या ऍडिशन मध्ये फरक पडत नाही. याला म्हटलं जातं की कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉलो करते. तिसरी प्रॉपर्टी आहे Z1 plus 0 is equal to 0 plus Z1 which is equal to Z1. म्हणजेच एखाद्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण 0 जरी ऍड केला तरी त्या कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू बदलत नाही आणि याला म्हटलं जातं आयडेंटिटी प्रॉपर्टी. पुढची प्रॉपर्टी आहे Z प्लस Z बार विच इज इक्वल टू 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z. आता जर आपण एखादा ओरिजिनल नंबर Z आणि त्याचा कॉन्जुगेट एकत्रित केला तर आपल्याला त्याची व्हॅल्यू 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z मिळते. कारण काय तर आपण कॉन्जुगेट मध्ये पाहिलं की कॉन्जुगेट हा ओरिजिनल नंबरच्या फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करतो. म्हणजेच इमॅजिनरी पार्ट हा ऑपोजिट साइनचा असतो. म्हणून प्लस आणि मायनस दोघेही टर्म एकमेकांसोबत कॅन्सल होऊन त्या ठिकाणी फक्त रिअल पार्ट शिल्लक राहतो. म्हणून तो असणार आहे 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z. पुढची प्रॉपर्टी आहे Z1 प्लस Z2 होल टर्म बार इज इक्वल टू Z1 बार प्लस Z2 बार. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पहिल्यांदा दोन नंबर्सची ऍडिशन केली आणि त्यांचा जर कॉन्जुगेट फाइंड आउट केला तर त्याची व्हॅल्यू ही दोनही नंबरच्या कॉन्जुगेटच्या ऍडिशन एवढी असते. काही एक्झाम्पल एक्सरसाइजचे सॉल्व्ह करत असताना आपल्याला या प्रॉपर्टी उपयोगात येणार आहेत. आता पुढचा नंबर आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. इफ Z इज इक्वल टू A प्लस I इंटू B is any complex number, then for every real number k, define k into Z is equal to KA plus I into KB. म्हणजेच जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर Z इज इक्वल टू A प्लस IB असेल आणि त्याला कुठल्याही एका रिअल नंबर K ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर त्याच्या रिअल पार्टला सुद्धा K ने मल्टिप्लाय केलं जाईल आणि त्याच्या इमॅजिनरी पार्टला सुद्धा K ने मल्टिप्लाय केलं जाणार आहे. Now next point is subtraction of complex numbers. Similarly, here two numbers are given. Z1 is equal to A plus IB and Z2 is equal to C plus ID. Then we have to define Z1 minus Z2. That is subtraction. We get it is equal to Z1 plus minus 1 into Z2. आपण पाहिलं की नेहमीच्या अल्जेब्रिक टर्म मांडत असताना आपण मायनस साइन प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस असते. म्हणून या ठिकाणी ही जी मायनस टर्म दिलेली आहे ही मायनस टर्म प्लस मल्टिप्लाय बाय मायनस 1 ने डिनोट केली which is equal to A plus I into B plus. Similarly, for the second term here in middle position minus term is denoted by plus into minus 1 C plus ID. Therefore, it is equal to A plus IB plus minus C minus ID. Multiply this bracket by outside of minus 1. Therefore, we get this term. Now we have to collect real parts A minus C into first bracket and imaginary parts B minus D into the second bracket. Therefore here again we get a real part and imaginary part, that is Z1 minus Z2 is also denoted by a complex number. Hence we get real part of Z1 minus Z2 is equal to real part of Z1 minus real part of Z2 and imaginary part of Z1 minus Z2 is equal to imaginary part of Z1 minus imaginary part of Z2. आता पुढची टर्म आहे प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. त्यातील फर्स्ट प्रॉपर्टी आहे Z मायनस Z कॉन्जुगेट इज इक्वल टू 2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z आणि सेकंड प्रॉपर्टी आहे Z1 मायनस Z2 बार इज इक्वल टू Z1 बार मायनस Z2 बार. ऍडिशन प्रमाणे सबट्रॅक्शन साठी सुद्धा ज्यावेळी दोन सबट्रॅक्शनची टर्म ही कॉन्जुगेट सबट्रॅक्ट त्या ठिकाणी करत असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला 2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z मिळते आणि दोन नंबरची सबट्रॅक्शन करून त्याचा कॉन्जुगेट जर घेतला तर तो सेपरेट कॉन्जुगेटच्या सबट्रॅक्शन एवढा असतो. पुढचा मुद्दा आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. अगेन हियर Z1 is equal to A plus IB and Z2 is equal to C plus ID. Therefore, we have to denote multiplication of Z1 and Z2 as into the form of Z1 into Z2. And it is given by Z1 into Z2 is equal to A plus I into B into C plus I into D. आता या ठिकाणी सिंपल ज्याप्रमाणे आपण पॉलिनॉमियलचं मल्टिप्लिकेशन करतो त्याच पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सेकंड ब्रॅकेट हा कॉमन ठेवलेला आहे आणि फर्स्ट ब्रॅकेट हा ओपन केलेला आहे. म्हणून या A ने मल्टिप्लाय करूया A इंटू दी ब्रॅकेट C प्लस ID प्लस
IB into C plus ID. Now simplify it. A into C plus AD into I plus BC into I plus I square into BD. Now we know that the value of I square is equal to -1. Therefore, into the next term, first term AC as it is plus. Now into the second and third term, I is a common factor. Therefore, we take outside and we get into the bracket AD plus BC. Now here put the value of I square is equal to -1. -1 multiplied by plus is equal to -1 and BD as it is. Therefore, we get Z1 into Z2 is equal to real parts AC minus real part BD plus AD plus BC into I. That is again multiplication is expressed into the form of complex number. Therefore, it is also into the set of complex number. Now properties of multiplication. Z1 into Z2 is equal to Z2 into Z1. That is a commutative property. Z1 into Z2 into Z3 is equal to Z1 into Z2 into Z3, which is associative property. Now Z1 multiplied by 1 is equal to 1 multiplied by Z1 is equal to Z1, which is called as identity property. दोन नंबर्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये सिक्वेन्स चेंज झाला तरी व्हॅल्यू चेंज होत नाही. दोन किंवा दोन पेक्षा जास्त नंबर्स त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनला असतील आणि त्याचा सिक्वेन्स चेंज झाला तरी व्हॅल्यू चेंज होत नाही. त्याचप्रमाणे जर कॉम्प्लेक्स नंबरला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू चेंज होत नाही आणि त्याला म्हटलं जातं आयडेंटिटी लॉ. अगेन Z1 into Z2 conjugate is equal to Z1 conjugate into Z2 conjugate. Now next property is if Z is equal to A plus I into B, then Z into Z conjugate is equal to A square plus B square. This is also important term. Z and its conjugate multiplication is also given by A square plus B square. Now next point is most important, powers of I. आता या ठिकाणी I च्या वेगवेगळ्या पावर्स मांडलेल्या आहेत. We already studied that under root of -1 is equal to I and I square is equal to -1. Again, if we consider as I cube, then we get I cube is equal to -I. आता ही व्हॅल्यू कशी मिळाली तर I square ची व्हॅल्यू आपण पाहिली -1. By using law of indices, I cube is written into the form of I multiplied by I square. Therefore, here we get the value of I square is equal to -1. Then we get I multiplied by -1, which is equal to -I. Again, the I raised to 4 is written into the form of I square multiplied by I square. Then put the value of I square is equal to -1. We get -1 multiplied by -1, which is equal to +1. Therefore, into the form, general form, we considered as I raised to n term, where n is an positive integer and n is greater than 4. आता n is greater than 4 का म्हटलं तर या ठिकाणी सिंपल टर्म प्रमाणे आपण I raised to 4 ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केली की जी पॉझिटिव्ह नंबर आहे. मग आता 4 पेक्षा जर जास्त पॉवर या ठिकाणी I ची दिलेली असेल आणि ती पॉझिटिव्ह नंबर असेल तर we divide n by 4 and obtain the remainder r. Then we have to consider as small m with the quotient for this division. Then we get n is equal to 4m plus r. आता या ठिकाणी बघा ज्यावेळी आपण एखाद्या नंबरला एक दुसऱ्या नंबरने डिव्हाइड करतो त्यावेळी एक क्वोशंट मिळतो आणि जर त्या ठिकाणी पूर्ण भाग जात नसेल तर रिमाइंडर पण असतो. त्या ठिकाणी रिमाइंडर आपण स्मॉल आर ने डिनोट केलेला आहे आणि आधीच्या वर्गांमध्ये आपण पाहिलेलं आहे की हे नंबर्स कुठल्या पद्धतीने मांडतात म्हणून आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळतं n is equal to 4m plus r, where 0 less than or equal to r less than 4. डिव्हिजन नुसार ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. ज्यावेळी r ची व्हॅल्यू ही 4 पेक्षा लहान असेल त्याच वेळी त्या ठिकाणी रिमाइंडर शिल्लक असतो आणि 0 पेक्षा रिमाइंडर हा मोठाच असणार आहे किंवा 0च्या इक्वल असणार आहे. पूर्ण भाग जात असेल तर तो 0च्या इक्वल असणार आहे. म्हणून बाय युजिंग लॉ ऑफ इंडायसेस we write it as I raised to n is equal to I raised to 4m plus r. Again, by using law of indices, separate the index, we get it is equal to I raised to 4m into I raised to r. Again, into the first term, use law of indices, we write it as I raised to 4 raised to m into I raised to r, and we know that value of I raised to 4 is equal to 1 and 1 raised to m is equal to 1. The power of 1, any power of 1 is always 1. Therefore, I raised to 4 raised to m is equal to 1 multiplied by I raised to r, and this multiplication is equal to I raised to r. म्हणजेच एखाद्या नंबरची पॉवर I ची पॉवर ही जर
4 पेक्षा मोठी असेल तर त्या ठिकाणी त्या पॉवरला 4 ने डिव्हाइड करायचं आहे आणि जो रिमाइंडर शिल्लक असणार आहे तो रिमाइंडर त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबरच्या पॉवर फॉर्मला येणार आहे आणि त्यानंतर आपण आय स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती पुट करून त्याला सहजपणे सॉल्व्ह करू शकतो. In general, I raised to 4n is equal to 1, I raised to 4n is equal to 1, I raised to 4n plus 1 is equal to I raised to 4n plus 2 is equal to minus 1 and I raised to 4n plus 3 is equal to minus I where n belongs to Z. या ठिकाणी ज्या टर्म आहेत त्या n इज इक्वल टू 4m प्लस r च्या फॉर्म मध्ये मांडलेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे लक्षात घ्यायच्या आहे आणि त्या पद्धतीने या i च्या व्हॅल्यू आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करायच्या आहेत. पुढचा नंबर आहे division of complex number. Again, Z1 is equal to A plus IB and Z2 is equal to C plus ID be any two complex numbers such that Z2 not equal to 0. या ठिकाणी आपल्याला Z2 ने Z1 ला डिव्हाइड करायचं आहे म्हणून नेसेसरी कंडिशन आहे Z2 not equal to 0. Now we have to consider that Z1 upon Z2 is equal to A plus I into B divided by C plus I into D where Z2 not equal to 0 that is C plus ID not equal to 0. Now we have to multiply and divide by conjugate of Z2. कॉन्जुगेट आता Z2 चा असणार आहे C minus ID. Therefore we get Z1 upon Z2 is equal to A plus IB upon C plus ID into C minus ID upon C minus ID. जर सेम नंबरने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर व्हॅल्यू चेंज होत नाही. Therefore we get multiplication of numerator and multiplication of denominator A plus IB into C minus ID divided by C plus ID into C minus ID. Now solve the numerator multiplication. We get AC plus BD plus BC minus AD into I and into the denominator there is a multiplication A plus B into A minus B. Therefore its multiplication is given C square plus D square. Now separate this addition we get AC plus BD divided by C square plus D square plus AC minus BD divided by C square plus D square into I function where AC plus BD upon C square plus D square belongs to R and AC minus BD upon C square plus D square belongs to R. या ठिकाणचे सर्व जे मल्टिप्लिकेशन्स आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात घ्या. आता पुढचा टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन. 1 upon I is equal to multiply by I we get 1 upon I multiply by I upon I which is equal to I upon minus 1 which is equal to minus I. Similarly 1 upon A plus IB is equal to A minus IB upon A square plus B square. दोघं ठिकाणी या ठिकाणी सेम नंबरने मल्टिप्लाय केलाय. फर्स्ट टर्म मध्ये आय ने मल्टिप्लाय केलेला आहे तर सेकंड प्रॉपर्टी मध्ये ए मायनस आयबी ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिपल केलेला आहे. आणि आधी आपण जी प्रॉपर्टी पाहिली की जर एखादा नंबर आणि त्याच्या कॉन्जुगेटने त्याला मल्टिपल केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये मिळते. म्हणून या ठिकाणी आपल्याला टर्म मिळाली आहे ए मायनस आय बी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.